माना कि हम यार नहीं अजून क्लोज. हा काय वेडेपण आहे? क्लोज काय? पप्स परी बाहेर क्लोजची पार्टी काय? काही सिरियसनेस नाहीये कोणाला. का कुठे आहेत सगळे? आज मूडच नाही काम करायचं, खायचंही मूड नाही. पहिली कसं साहिल दादा यायचे, काहीतरी काम सांगायचे आणि मग खूप छान सुरुवात व्हायची नाही. आज काहीच नाही तसं. काय बंद ठेवायचंय का हॉटेल? हे बघा आलो मी, मार्केटमध्ये जाऊन आलो सुद्धा. भगवान कुठे? वो गाव गया है. मी हिंदीत का बोलतोय? तो गावी गेलाय. त्याची बायको गरोदर आहे ना. परत? नाही म्हणजे फक्त आजारी आहे आता थोडी. अच्छा काय झालं? नाही फार काळजी करण्यासारखं नाही आहे. आमचा फोन झाला. हाँ वो अभी ठीक है. मी हिंदीत का बोलतोय? ती आता ठीक आहे. हाँ मग तुमचं काय? बाकीचे कुठे आहेत? गौरव दादा, हा आज आपण हॉटेल बंद ठेवूया का? नाही आज साहिल दादा गेलेत ना म्हणून. मग त्याने काय फरक पडतो? आणि हे एक लक्षात घ्या, तो पॉझिटिव्हली गेलाय, त्यामुळे आपणही पॉझिटिव्हली आता काम सुरू करायला पाहिजे. हा चला दादा, आपण आज साहिल दादांना आवडतात त्या डिश करूया स्पेशल. हा काय बोलतेस तू उर्मिला? काय बोलतेस? कस्टमरला माहितीये का की साहिल सोडून गेलाय? आज आपण फक्त साहिलच्या आवडीच्याच डिश ऑर्डर करूया आणि आपल्या हॉटेलचं नाव विश तुमची डिश आमची असं आहे, कळलं? आणि साहिल कायमचा नाही सोडून गेलेला. त्याच्या 12व्याला आपण त्याच्या आवडीचे पदार्थ बनवतोय वगैरे असं नाहीये, कळलं? हा त्यामुळे कस्टमर जे सांगतील तेच बनवायचं. आणि बाकीचं कुठे? हा बाकीचे सगळे तुमच्या रूम मध्ये आहेत. अच्छा पप्या दादा आले होते मगाशी. हा माझ्या खांद्यावर हात ठेवून फक्त भाई साहिल साहिल भाई भाई साहिल फक्त एवढंच बोलले. आणि जाताना म्हणाले की युनिव्हर्सल थिअरी आली तर सांगू नको आम्ही कुठे, असं काहीतरी म्हणाले ना. हा कोण थिअरी आहे ही? काय युनिव्हर्सल काहीतरी सांगतो सांगतो. थेरी कोण आहे ते सांगतो. हा कुठे आहेत ते? तुमच्या रूम मध्ये आहेत सगळे. अच्छा ओके, आलोच मी आलोच. तुम्ही कामाला लागा. कस्टमर आले तर त्यांना बसवून घ्या आणि ऑर्डर सही घ्या. आणि हॉटेल बंद राहणार नाही. हा
या बाहेर या सगळे बाहेर या. तुम्हाला शोधलेलं आहे मी. बाहेर या चला. हॅलो पप्प्या, तू एकटा आहेस का आतमध्ये? पप्प्या का सगळे आहेत? हा, कोणी बोलत नाही म्हणजे नक्की सगळे आहेत. या बाहेर. तुम्हाला काय वेळ लागलाय का बाथरूम? हा, हे बघा तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही जर चुहा मीटिंग करत असाल ना माझ्या विरुद्ध तर बाहेर येऊन करा ती. काय आहे, मला माझी निंदा ऐकायला काही प्रॉब्लेम नाहीये. हा, किंबहुना मला येऊन माझ्या तोंडावर सांगा माझं काय चुकतंय. मला आवडेल ते सगळं समजून घ्यायला आणि स्वतःमध्ये बदल करायला. हा, तुझ्याबद्दल बोलत नाही आम्ही. आणि बदल करायचा असेल ना, सुधारणा करायची असेल ना, तर तोंड बंद कर. आम्ही साहिल बद्दल बोलतोय इकडे. तू जा. अरे पण मग सगळे आत काय करताय? आम्ही साहिल बद्दल बोलतोय. पण साहिलची निंदा तुम्ही बाहेर येऊन करू शकता. साहिल नाही आता इथे. हाच प्रॉब्लेम आहे भाई. ज्या तेरी सोच खत्म होते ना, वहां से हमारी शुरू होतीये. भाई त्याच्याबद्दल बोलतोय म्हणजे तो इकडे आहे असं समजून आम्ही त्याच्याबद्दल बोलतोय. काय वेळ लागलाय का तुम्हाला? हा, एवढं इमोशनल व्हायची काय गरज आहे? ए चला बाहेर या, बाहेर या. आणि गळे काढायला काय एवढी एकच जागा मिळाली का तुम्हाला? बाथरूम. आता ही जागा का, इथे का इमोशनल होतंय वगैरे असे प्रश्न विचारू नकोस, कळलं ना? ह्याला काही लॉजिक नाहीये, मॅजिक आहे. गाईस, तुम्हाला कळलं का आता काय झालं? मी नाही मुद्दाम बोलले. साहिल बोलला माझ्या तोंडून. साहिल बोलला. ए परी शटा, बावळट आहेस काय? साहिल काय आपल्याला तसा सोडून गेलाय का? हा, वेडपणात का? चला बाहेर या. तू समजून नको काढूस आमची. एक तर रात्रभर झोपलेलो नाही होत आम्ही. ज्या व्यक्तीमुळे आपण एकत्र आलोय तीच व्यक्ती आपल्या सोबत नाहीये हे नाही सहन होते अरे कोणालाच. एकतर तुम्ही सगळे संवेदनशील आणि मी एकटा निगरगट्ट. हे असं चित्र का उभं करताय तुम्ही? ये भाई, तू जाड जाड शब्द आमच्या अंगावर फेकू नकोस. जा इथून. पप्प्या दार उघड. मी उघडणार नाही. ए मी जाणार नाहीये, तू दार उघड. मी दार उघडणार नाही. पप्प्या दार उघड. उघडणार नाही. मी तोडीन दार. दार तोड. दार तोडीन आम्ही. तोड तू. नाही तोडणार. काय नाही तोडणार? तोडीन मी. नाही तोडीन. बघा. बरं ठीक आहे, तोड. हा तोड. तोड. हा, अरे जोनिता, हाय. शांत 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 शांत. भाई दार उघड ना. नाही. अरे भाई मी नाही, तू बाहेरून ऐक. अरे जोनिता, तू कधी आली? साहिल सोडून गेल्यावर स्मरणशक्ती सोडून गेली आहे का याची? ए तू विसरलायस का मी तुझ्यापेक्षा हुशार आहे? हा, आता बाहेर थांब आणि ऐक. बोल बोल एकदा बोल. शांत शांत. आधी शांत व्हायचंय. तू का माइंड योगा घेणार आहेस का आता? नाही, त्याचीच गरज आहे तुम्हाला. पण ते घेणार नाहीये मी आता, कारण तुम्ही त्या स्थितीत नाही आहात. हे बघा, लक्षात घ्या, साहिल सोडून गेल्यानंतर जी पोकळी आपल्यात निर्माण झालेली आहे. ये भाई, तू काही शोक सभेचं भाषण देतोय का? काय पोकळी? अरे पण ऐकून तर घ्या ना. तुम्हाला असं का वाटतंय की साहिल गेल्याची मला काहीच पडलेलं नाहीये? नाहीच पडलीये तुला. तर असं नाहीये, हेच तुला सांगतोय मी. मला पडलेली आहे. मला एवढंच म्हणायचंय की इथे असे बाथरूम मध्ये पडू नका. बाहेर चला, बाहेर बसूया. हा हा हा, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे भाई. काय? अरे बरोबर आहे, तुम्ही बाहेर येऊन बसा ना. मी पण इथेच बसतो. बसा आणि काय? बसा आणि रडा? अजिबात नाही. मला हेच सांगायचंय, हे असं बसणं बिसणं चालणार नाही. मला हॉटेल चालू हवंय. हाच प्रॉब्लेम आहे भाई, हाच प्रॉब्लेम आहे तुझा भाई. आता तू आम्हाला लेक्चर देणार की कसं एक दिवस हॉटेल बंद केलं की हिशोब किती बुडतो, काय होतं ते लेक्चर नकोय भाई आम्हाला. ते युनिव्हर्सल थिअरी वगैरे ऐकायचं नाहीये आम्हाला. आम्ही सगळे खूप दुःखात आहोत भाई, साहिल नाहीये म्हणून. आणि आम्हाला ते दुःख व्यक्त करायचंय, त्यामुळे हॉटेल बंद राहणार. मी हे जाहीर करतो. झालं? हो झालं बोलून? ओके, तू नाहीयेस. चला. आमच्या कोणाकडेच बघू नको. आम्ही पण दुःखात आहे. आम्ही हॉटेल चालवणार नाही. हे फायनल आहे? तुम्ही कोणी येणार नाही आहात हे फायनल आहे का?
ओके ग्रेट. मग मी चाललोय आणि मी आज हॉटेल चालू ठेवणार आहे. आणि एवढंच सांगतो की हे मी साहिलसाठीच करतोय, कारण साहिल कोणासाठी थांबत नाही. कळलं? हे हॉटेल हे त्याचं स्वप्न आहे. त्याच्यासाठी आपण मिस्टर अधिकारींशी मांडलो. शो मस्ट गो ऑन हे त्याने आपल्याशी शेअर केलेलं ब्रीदवाक्य. ओके, कळलं का? सो तुम्ही बसा इथे रडत, साहिलची आठवण काढत. मी हॉटेल उघडायला चाललोय. बाय. सॉरी भाई, आम्ही सॉरी. आम्हाला पटलंय तू काय बोललाय ते, तर आम्ही सगळे काम करायला रेडी आहोत. गुड वन. सो चिठ्ठ्या टाकल्याप्रमाणे मी बाजारात करून आलेलो आहे. मी आता हिशोबाला चाललोय. तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला काय कामं करायची ती करायला घ्या. भाई थांब, आमची एक अट आहे. आता काय अट? भाई, आज आपणच असलो हॉटेलमध्ये तरी सुद्धा साहिल आहे असं जाणवलं पाहिजे. म्हणजे साहिलचा प्रेझेन्स असला पाहिजे. म्हणजे काय करायचं? भाई, म्हणजे मी आता काउंटरवर ऑर्डर घेताना गोविंदा टाईप ऑर्डर घेणार. म्हणजे कसं? बरं आहेस ना? हे मलाच काही कळलं नाही. आत ऑर्डर बनवणाऱ्याला कसं कळणार? भाई, ते कळेल. ती सगळी जिम्मेदारी माझी. चुकणार नाही, गॅरंटी आहे. आणि मी आज दिवसभर साहिलचा एप्रिल घालणार. हा, आणि मी हॉटेलात आलेल्या सगळ्या फक्त पोरींच्याच ऑर्डर गेल्या, फक्त पोरींच्या. म्हणजे मुलांच्या ऑर्डर कोण घेणार? हे मला माहित नाही, ते तुमचं तुम्ही बघून घ्या. आणि मी ना आलेल्या कस्टमरला साहिल काय आहे हे माझ्या कवितेतून समजून सांगणार. का वेळ लागलाय का तुम्हाला? आत्ता कुठे आपलं हॉटेल उघडलंय, ते बरं चालायला लागलंय. हे तुमच्या अशा वागणुकीने अख्खं हॉटेल बंद पडेल बाबांनो. भाई, तुझं ऐकलं ना आम्ही. आता तू सुद्धा आमचं काहीतरी ऐकायला पाहिजे. हा, करा काय वाटेल ते करा. अरे चल बे, हॉटेल खयाली पुलाव शुरू कर बे. ऑर्डर दे दो, ऑर्डर तो दे दो. टिंग 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 टिंग. ऑर्डर नहीं दे रहा यार कोई. हद कर दिया आपने. अबे हटा सावन के गड़ा, टेबल नंबर 1 पे 1 आलू पराठा. येस, ऑर्डर. एक मिनिट थांब जरा, मी ऑर्डर घेणार आहे. मी येते ना. अरे मी घेणार आहे ऑर्डर. घेते, डोंट वरी. तुझ्या पुढे पोरींची ऑर्डर आज मी घेणार आहे, ठरलंय ना. बोला काय घेणार? हे असे काय ऑर्डर देतात? भाई, आज हॉटेलमध्ये गोविंदा डे आहे ना. कोणी निंदा कोणी वंदा, पण आमचा हिरो नंबर 1 गोविंदा. तो या चाहिए तुमको. काय घेणार? आंब्याचा सीझन आहे ना. 2 प्लेट आंबेच. हा चालेल. आमरस? अरे दुनिया एक बस स्टॉप है और लड़की एक बस. टेबल नंबर 2 पे 2 प्लेट आमरस. साहिल साहिल साहिल, तर असा आमचा साहिल. तुम्हाला काय हवंय? नाही, जे काही हवंय ना तर ऑर्डर तिकडे. एक मलाई कोफ्ता. लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता. टेबल नंबर 4 पे 1 मलाई कोफ्ता. तुम्हाला? मला ना एक मिसळ पाव आणा. आणि हो एक मिसळ पाव आणा.
आणि जास्त तिखट नको आणि त्याबरोबर 2 पाव मस्तपैकी तेलात फ्राय करून आणा. मिसळ पाव. अरे तेरे प्यार में क्या क्या बना मीना, कभी बना कुत्ता पाव, कभी बना कमीना, एक मिसळ पाव. होता है. कभी कभी सचिन तेंदुलकर भी 0 पे आउट होता है. बड़े क्या ऑर्डर आहे? आज चल. भाई ऑर्डर म्हणजे आज्ञा काय ते नाही विचारलं, टेबलवरची ऑर्डर काय आहे ते विचारलं. मी कुठून येतोय? आतून ना. आत कुठलं टेबल आहे? हे जेवणाचं टेबल आहे का? आत टेबल आहे आणि त्या टेबलवर आत चल ना तू. काय आत चल काय? आत काय चल भाई? तू आम्हाला बाहेर काढलं ना काम करण्यासाठी, तर आता काय आत चल आत चल? सिक्रेट आहे. सिक्रेट आहे? सिक्रेट आहे. भाई मला सांगायचंय. भाई फुल रिस्पेक्ट भाई, खूप बरं वाटलं. का? सांगतो आत गेल्यानंतर. चल पटकन, सिक्रेट आहे ना, चल पटकन चल. ए मुक्ता भाई जरा इकडे ये ना भाई. जरा काउंटर संभाळ ना, पण लक्षात ठेव गोविंदा टाइप. हा हे काउंटर मैंने तुझ पे निसार किया है, प्यार किया है रे बहुत प्यार किया है, जा प्यार किया है रे बहुत प्यार किया है. चल 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 चल. भेलपुरी एक. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, रास्ते से जा रहा था, एक भेलपुरी खा रहा था आणि चहा. ये पटकन ये चल 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 बस तिकडे बस चल सांग. फुल झोमलास्टिक वाटतंय बाई. किती दिवसांनी सिक्रेट सांग बाई. लहानपणी आपण चॅम्पियन होतो. कशात? हे सिक्रेट ठेवण्यात बाई. सगळी पोरं आपल्याला येऊन सिक्रेट सांगायची, पण इकडचं सिक्रेट कधी तिकडे झालं नाही, तिकडचं सिक्रेट इकडे झालं नाही बाई. अरे काय किती दिवसांनी कोणतरी आता परत सिक्रेट सांगते. खूप भरून आले. बोल भाई बोल. यात काय भारी वाटतंय तुला? मी असं काय करतो? हा काड्या लावायची सवय नसलेले लोक आणि वाघ यांची संख्या आता सेम राहिलेली आहे. सेव टायगर असतं तसं सेव आपल्यासारखे लोक अशी चळवळ सुरू केली पाहिजे. झालं तुझं स्वतःचं कौतुक करून झालं. आता जे मला सांगायचं होतं ते सांगू मी. हा ते सिक्रेट. हा बोल. सिक्रेट वगैरे काही नाहीये रे. मला एक मेल आलाय, साहिलचा मेल. हा काय होईल? सापडली नेहा काय वस्तू आहे का सापडायला? हा वाण्याच्या दुकानात गेला आणि नेहा मिळाली. काय बोलतेस तू? वेगळा मेल आहे. काय मग? काय मेल काय? कभी कभी तुम्हारे दिल में ख्याल आता है कि मैं होता तो ये होता, मैं होता तो वो होता. किती फिल्मी आहे रे हा. मला माहिती आहे की हे गोविंदाचं गाणं नाहीये, पण मला हेही माहिती आहे की तुम्ही सगळे मला मिस करताय. माझी झोपण्याची बसण्याची जागा भरेलही कदाचित, पण माझी तुमच्या आयुष्यात असण्याची जागा भरून निघणं थोडं अवघड आहे. सो स्वीट. तर मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मैं होता तो ये होता, मैं होता तो वो होता. मी असतो तर मी ज्या गोष्टी केल्या असत्या, घडवल्या असत्या, त्या मी एकेका चिठ्ठीत लिहून पाठवतोय. प्रत्येकासाठी लिहिलेली एक चिठ्ठी आहे. प्रत्येकासाठी मी त्यात एक गोष्ट लिहिली आहे. आता यातली कुठली चिठ्ठी कधी उघडायची हे तुमचं तुम्ही ठरवा. यात लिहिलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना मिळून घडवायची, आणि मला खात्री आहे की या एकेका चिठ्ठीगणिक माझ्या असण्या नसण्याची जागा भरत जाईल. आणि नाहीच भरली तर मात्र गोविंदाचा मंत्र रोज म्हणत जायचा. जब मैंने अपने दिल में रहने वालों के जाने का अफसोस नहीं किया तो घर से जाने वालों की परवाह क्या करूंगा. नसीब 1997. फारच सेंटी होत आहे आता. ओके बाय. काय वाच ना पुढची चिठ्ठी. काय कुणासाठी आहे चिठ्ठी? एक्झॅक्टली. तर पहिली चिठ्ठी मुक्ताची ताकद, तिचं फटकळ असणं ही तिची क्वालिटी आहेच. मुळात ती तशीच आहे, म्हणूनच ती जिवंत वाटते. पण तरीही
तिच्यात स्त्री सौंदर्य, नाजूकपणा या गोष्टी सुद्धा आहेत याची जाणीव तिला करून द्या. सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळची मुक्त आठवा. तिच्या इतकं सुंदर कोणीच दिसत नव्हतं. तिला नवीन कपडे आणा, तिला रॅम्प वॉक शिकवा, ॲटिट्यूड आणा, मेकअप करा, काय वाटेल ते करा, पण तिला तिच्यातल्या सौंदर्याची जाणीव करून द्या.